दुथडी भरून वाहत होते, दुथडी भरून वाहत होते, भरभरून वाहत होते. वाहनच आहे माझं नशीब आणि वाहनच होतं नशिबात. मी इंद्रायणी, आई इंद्रायणी. अगं आई इंद्रायणी म्हणून विठूचा नामदेव ओक्साबोक्षी रडत होता. हिरवं स्वप्न फुलवणारा चोखा पुन्हा पुन्हा गळ्यातून दाटून येत होता. त्या निवृत्तीनं शिळा सरकवली आणि माझ्या वाहणाऱ्या काळजाचं पाणी पाणी झालं. अख्खं वेदनांचं गाव भावनांच्या लोंढ्यात वाहून गेलं. अरे त्या नामदेवाला विठुरायाची, सोपानाला निवृत्तीची आणि मुक्तेला जनाबाईची कुशी होती ना रे हंबरडा फोडून आक्रोश करायला. त्यांच्या वाऱ्याच्या आकाराचाही दुःख सांगायला. आणि मी आज तशीच वाहतीये, एक उबदार कुशी शोधत वाहतीये. मलाही रडायचंय, मला आक्रोशायचंय. माझ्या समोर तो संजीवन गेला. मला रडायला कुशी नाही, मला रडायला खांदा नाही. मला खूप गलबलून येतं, मला व्यक्त होता येत नाही. वर्ष, तप, युग, मन्वंतर, असंख्य वर्ष जाणार आहेत. मला खात्री आहे कोणी नाही येणार. पण एक दिवशी माझा ज्ञानाच येईल त्या शिळेतून बाहेर. येईल तो ज्ञाना शिळेतून बाहेर, पुन्हा माझ्या तीरावरती येईल, मला ओंजळीत घेईल आणि हाक मारेल, हे आई, आई इंद्रायणी मी आलोय. मी तोपर्यंत वाहणार, मी तोपर्यंत जगणार. का इतकी माया मला माहिती नाही. मला नाही माहिती तो ज्ञाना कोण होता. मला नाही माहिती तो कोण होता, कुठला कुलकर्णी होता. आपेगावचा, आळंदीचा, पंढरीचा, नेवाशाचा, त्र्यंबकेश्वरचा, ब्रह्मगिरीचा. मला माहिती नाही. मला खरं तर घेणंही नाही. मी आजोळ रे त्यांचं. त्यांना कुशीत घ्यायचे, माझ्या तीरावरती खेळायचे. अपमान झाल्यावर माझ्याच त्या कोरड्या दगडावरती, त्या बेटावरती राहायचे. त्या बेटाला सिद्ध भेट केलं या चौघांनी. जेव्हा ती शिळा सरकवली ना, त्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. माझं वाणंही मंदावलं, वाणंही संथ झालं. एकच आस, तो दिसावा. कोणी म्हणतं तो नाथ संप्रदाय आहे, कोणी म्हणतं तो शिवाचा अवतार आहे, कोणी म्हणतं त्यांनी माधवाची गीता सांगितली आहे, तो सुदर्शन आहे, तो माधव आहे, तो केशव आहे. अरे मला नाही पडायचं याच्यात. तो काळ आहे का वेग आहे, तो टाईम आहे का स्पेस आहे, तो शंकर आहे का विष्णू आहे, मला नाही काही करत. त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. त्यांनी मला जिव्हाळा दिला, त्यांनी मला माया लावले, त्यांनी मला जगायला शिकवले. असा तो ज्ञानदेव. आणि का नाही प्रेम करणार मी त्याच्यावरती. मी इंद्रायणी. इथेच ती भिंत चालली ना. सांगदेव महाराजांसारख्या सिद्ध पुरुषाला कळलं जगणं काय आहे, तत्व काय. इथेच झालं ना ते. निवृत्ती नावानेच निवृत्त होतं. सोपान सोपान पायरी आहे. एक एक स्तर जाणारा माणूस. आणि मुक्त तर नावाप्रमाणेच मुक्त. होता कोण स्वतःला व्यक्त करणारा, तर ज्ञानदेव. आणि तो ज्ञानदेव मी आज सांगते तुम्हाला, तो फक्त माझ्याशी बोलायचा, कधी त्या मुक्तेचा ऐकायचा. आमचा हट्ट पुरवलाय त्यांनी. त्याच्या गुरुच्या निवृत्तीनाथाच्या विरुद्ध जाऊनही जेव्हा ती मुक्ता म्हणली तर मला मांडे खायचे. ज्ञानदेवानी निवृत्तीच्या मनाविरुद्ध जाऊन त्यांचं योगी असणं तिथे सिद्ध केलं होतं ना काही काळ. तरी ती भिंत चाललीच होती ना निर्जीव, सांगदेवाला दाखवण्यासाठी. आणि जगावर चिडून ताटीत बसल्यानंतर केवळ मुक्तानी हंबरडा फोडला म्हणून तो ज्ञाना बाहेर आला. तिथे निवृत्ती सोपान बोलले असते तर ज्ञाना बाहेर आला असता का मला माहिती नाही. दोघांसाठी जीव द्यायचा ज्ञाना. एक ती मुक्ता आणि मी वाहणारी इंद्रायणी. आमचं नातं असंच. मला नाही पडायचा त्याच्यात तो कोण होता, पण तो माझा जीव होता, तो माझा श्वास होता, ती माझी तुळस होती, ते माझं सुदर्शन होतं, माझं त्रिशूळही होतं, चंदनही होतं, भस्मही होतं, बुक्काही होतं. एक मात्र नक्की, ज्ञाना कोण होता हे माहिती नाही. तो होता तेव्हा त्याची किंमत नाही कळली कोणाला. आणि तो नाहीये तर आज कशालाच किंमत राहत नाहीये. तुळशीचा रंग की तू त्रिशूळाचा भास. अरे कोण आहेस तू? तुळशीचा रंग की तू त्रिशूळाचा भास. कालगती सावलीची का तू अवकाश.
तुळशीचा रंग की तू त्रिशूळाचा भास तुळशीचा रंग की तू त्रिशूळाचा भास कालगती सावलीची कातू अवकाश कालगती सावलीची कातू अवकाश तुळशीचा रंग की तू त्रिशूळाचा भास
कैलासाचा भार घेई पंढरीची वीट. मला वाटतं या एका वाक्यात इंद्रायणींनी सांगितलं आपल्याला ज्ञानेश्वर कोण होतं, की कैलासाचा भार घेई पंढरीची वीट आणि आळंदी आमचं वैकुंठ असेल, शिवतत्व असेल, सगळं इतकं एक आहे. हरी हराचं अख्खं ते ऐक्य समोरे. कशाला पाहिजे व्याकरण, कशाला पाहिजे मला नको असणारं पुरातत्व, कशाला पाहिजेत मला कारण नसताना आजच्या काशातले ते ॲनालिटिकल काही गोष्टी, काही गरज नाही. इथून विचार करायचा ज्ञानेश्वर कोण होते. आणि एक साधा विचार करूया ना, का एवढे प्रेम करतात. तो विठ्ठल, ती वीट, ती चंद्रभागा, ही इंद्रायणी, का प्रत्येकजण प्रेम करते त्या माऊलींवर. खूप साधं सरळ उत्तर आहे. कोण होते माऊली. आपण सगळं सोडून देऊ, बाकी मला नको तत्वज्ञान, मला नाही काही माहिती नाथ संप्रदाय, मला नाही काही माहिती शंकराचार्य, मला नाही काहीच माहिती. माणसं म्हणून जगतो ना आपण आपल्या संसारात आपल्या कुटुंबावरनं एकावर प्रचंड प्रेम करतो आणि तो जेव्हा समोरचा नाहीसा होतो ना तेव्हा आपण हलतो आतून. कधी केलाय विचार. हे तर तुमचा इतिहास सांगतो ना, हे लिहून ठेवले ना. कधी असा विचार केलाय माऊलींचा. कार्तिक वद्य त्रयोदशी, तेव्हा गुरुवार होता, इसवी सन 1296, संजीवन समाधी घेतली. सगळ्यांना पाठ आहे. त्याच्यानंतर एकाच महिन्यात इंद्रनील पर्वत, ज्याला आपण आज दिवे घाट म्हणतो, त्या सासवडला सोपानदेवाने समाधी घेतली. काय झालं बघा, त्या फॅमिलीचं, कुटुंबाचं एकावरती कसं सगळं अवलंबून होते. हा गेला, महिन्याभरात सोपानदेवाने समाधी घेतली. ज्ञानदेवानंतर बरोबर 6 महिन्यांनी उरलं कोण. सगळ्यात मोठा निवृत्त आणि खालची कोण मुक्ता. नावच कशी आहेत त्यांची. ज्ञाना गेला, सोपान गेला, जोडणारे दुवे गेले, निवृत्त राहिला, मुक्ता राहिली. कुठे त्या मेहुण गावी गेले ते. आणि ज्ञानाच्या समाधीनंतर 6 महिन्यात त्या कोवळ्या पोरीवरती वीज पडली म्हणतात रे. सत्य एकच आहे, त्या मेहुण गावी ही मुक्ताबाई सुद्धा होत्याची नव्हती झाली. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यात, म्हणजे ज्ञानाच्या समाधीनंतर 7व्या महिन्यात, ज्येष्ठ वद्य द्वादशी 1297 साल. 7वा महिना रे, बोट मोजून बघा, कार्तिकपासून ज्येष्ठापर्यंत. या त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. ज्याच्यावर मी फिरतो ना, ज्याच्यामुळे जगतो ना, तो माझा श्वास संपल्यानंतर सोपान, मुक्ता आणि निवृत्त हे आपल्यातून निघून गेले. फक्त असं असणं सुद्धा, मी असं माझं घर सांभाळणं सुद्धा खूप मोठं आहे रे. मला नाही त्यांचं तत्वज्ञान माहिती, मला नाही अभंग माहिती, ज्ञानेश्वरी मानत नाही, अमृतानुभव नको मला, सांगदेव 65 नको. हे तर बघा ना, किती माया लावली असेल एकामेकांना. एक शृंखला गेली ना, सगळे कोसळून पडले. आजही माझा इतिहास यांच्यावर बोलत नाही. प्रश्न विचारतात ज्ञानेश्वर किती होते, प्रश्न विचारतात ज्ञानेश्वरी कोणी दिली. अरे काही काल या, पण तुम्ही हे होते हे आहे ना रे. नका म्हणू संत ज्ञानेश्वर. कुलकर्ण्यांच्या 4 पोरांची झालेली अवहेलना आहे ना, त्याच्यावर जरी निबंध लिहिला ना तरी तुमचं माझं जगणं खूप सुसह्य होईल. पण ते नाही करणार आपण, कारण आपण सारे दांभिक. माझ्यात नाहीये हिंमत काही गोष्टी स्वीकारायची, माझ्यात नाहीये काही. साधा विचार करा, जसं मगाशी आळंदीचं बोललो, की आळंदीचा ब्रह्मवृंद, तेव्हाचे जे कोण सुप्रीम कोर्ट जज असेल ते म्हटले, निर्णय घेणारी लोक म्हटली देहांत आईवडिलांना. कारण ते वडिलांची चूक काय आहे. गृहस्थाश्रम करताना संन्यास असताना गृहस्थाश्रम असा नसता, असा हिंदोळा तेव्हाच्या वर्णाश्रमाप्रमाणे चूक होता. देवगिरीवर बोपोदेव होते, हेमाद्री पंडित होते, मोठमोठे पंडित होते, धर्मशास्त्राचे ग्रंथ लिहिले जात होते. अशा काळात त्यांच्यावर झालेला अन्याय म्हणायचा की नाही, पुन्हा 13व्या शतकात जायला पाहिजे. मात्र एक आहे, ही लोक म्हणले आळंदीची, देहांत घेतलं ठीक, पण तुम्हाला मुंज करायची की नाही हे सांगण्याचा अधिकार आमचा नाही. किती विकृत आणि निर्घृण खेळी खेळलीत. कुठे जायचं, पैठणला जा. अरे आजही आळंदीवरनं पैठणला जाताना प्रवास सुखकर होणार नाहीये. त्या काळात हे चौघं निघाले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, पैठणला न्याय मागायला. मी कोण.
आम्ही कुलकर्णी आईबाबांनी देहांत घेतलंय प्रायश्चित्त, आता आम्हाला मुंज करू द्यात. पैठणला गेले, पुन्हा नामदेवांचे अभंग वाचा. ज्ञानेश्वरांच्या आत्याचं घर होतं, श्रीधरपंत तिथे होते, त्यांचे काका. त्याने यांची बाजू ऐकली, पैठणच्या ब्रह्मवृंदापुढे मांडली. काय असेल ना, तेव्हा सुद्धा बहुतेक साध्या माणसांचा आवाज वरपर्यंत जाऊ शकत होता नव्हता माहिती नाही, पण आलं बोलवणं, त्यांना घेऊन या. गेले दुसऱ्या दिवशी. काही विद्वान म्हणतात फक्त निवृत्ती ज्ञाना गेले, काही म्हणतात ते चौघही गेले. विचार करा, पैठणचं धर्मपीठ आहे. आळंदीवरती त्यांच्या आई वडिलांवरती पातक केलं, आरूढ पतित अशी ज्यांना पदवी स्टॅम्प केला गेला, अशांची 2 मुलं आहेत, 4 मुलं आहेत. ही ते न्याय मागतायत. ते कोण कोण असणार आहेत? वेद प्रकांड पंडित असणारे तिथे असणारे, की समोर मुलं उभे, त्यांची मुंज पण झालेली नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता. आणि इतकी अवेदना, इतकी टिंगलटवाळी. अरे ज्ञाना त्याला प्रश्न विचारतायत. इथे मात्र निवृत्तीपासून ज्ञाना वेगळा होतो, ज्ञानदेव होतो, ज्ञानेश्वर होतो. प्रवास इथे सुरू होतो. जे करायचं ते इथेच करायचंय, इथे पडतं घ्यायचं नाहीये. त्यांना कळेल या भाषेत उत्तर द्यायचंय, हे माझ्या ज्ञानदेवाने केलं. हे जरी शिकलो तरी जगणं पुन्हा सुसह्य हो. वेदनांचं आपण ज्याला डिप्रेशन म्हणतो, एकटेपणाचा बाऊ नाही केला त्यांनी, वेदनेंचीच टाळ केली, वेदनेंचीच ढाल केली आणि वेदनेने लढले, वेदना चिरून बाहेर आले. दिलं उत्तर निवृत्तीला शांत करून. प्रश्नाला उत्तर, उत्तराला उत्तर, प्रश्नाला प्रश्न. काय झाले असेल तिकडे हमरे तुमरे. श्रीधरपंतांचे अभंग आहेत, नामदेवांचे अभंग आहेत. पैठणवरती खूप लिखाण आहे, हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि जेव्हा कळलं तिकडच्या ब्रह्मवृंदाला, नाही बाबा हा माणूस, हा पोरगा वर्ण आलेला असणारे सगळं येतंय, कळते, जिनियस म्हणतो आजच्या भाषेत. पुन्हा तोच प्रकार, जेव्हा माणूस म्हणून स्वीकारत नाही, देव म्हणून स्वीकारायचा, चमत्कार म्हणून स्वीकारायचं. त्यांनी काय केलं? किती अपमान करावा सांगा, किती अपमान करावा यांचा. त्यांनी सांगितलं की सगळं ठीक तू म्हणतोस, तो रेडा आहे, रेडा. त्या रेड्याची भाषा कळते का तुला? परा पश्यंता मध्यमा वैखरी ज्ञानेश्वर मस्त बोलत होते, ऋग्वेदातल्या ऋचा सांगत होते. बिंदूपासून थोडक्यात त्यांनी कुंडलिनी सांगितली असणारे त्या काळात, त्यांना पटेल अशी, त्यांच्या भाषेत पटेल अशी. किती अपमान. अरे तो चतुष्पाद प्राणी येणार आहे, त्याची वैखरी वेगळी येणार आहे. त्या रेड्याची भाषा कळते का तुला? किती अपमान आहे हा. ते चिडले नाहीत, ते हारले नाहीत, चवताळून उठले संत ज्ञानेश्वर. जे वर्णन खरं तर नंतर समर्थ रामदासांनी केलंय हनुमानाचं, 17 उड्डाणे हुंकारी वदनी. इथे जाणवतं तुझ्यातला तू कोण आहेस ना हे दाखव, हीच वेळ. आणि ज्ञानेश्वरांनी तिथे स्वतःला सिद्ध केलं. सगळ्यांना माहिती आहे, मला माझ्या सुदैवानी ज्ञानेश्वर दिसतात, मला माझ्या सुदैवानी ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत दिसते, तो दगड दिसतो, तो रेडा दिसतो. त्या रेड्याची वैखरी, ती भाषा मला कळते असं नाही, पण तो रेडा मला माझ्या भाषेत सांगतो तेव्हाचा अनुभव. जर नदी बोलते, वारा बोलतो, विठ्ठल बोलतो, वीट बोलते, इंद्रायणी आणि चंद्रभागा बोलतात, तर माझा श्वास घेणारा रेडा का बोलत नाही? हे आहे त्या रेड्याचं मनोगत आहे. विचार करा, आपण तिथे उभे आहोत पैठणच्या राऊळात. अनोळखी लोक आहेत, आजच्या भाषेत कम्फर्ट झोन बिलकुल नाही आहे. पण इथे मी सिद्ध केलं तर मी जगावर राज्य करू शकणार आहे. इथे सिद्ध केलं, मला काहीतरी का होईना पण न्याय मिळणार आहे. मला मिळाला नाही तर माझ्या पुढच्या पिढ्यांना फायदा होणार आहे. हे कळलं आणि ज्ञानेश्वर महाराज सगळी मरगळ टाकून उभे राहिले. हा रेड्याचा संवाद माझ्या सुदैवानी मला ऐकू आला आहे. तुमच्यासाठी पैठणचं राऊळ, माध्यान्नीची वेळ. तो चिखलानी थोडा थकलेला डबडबलेला रेडा, त्याचा तो रेड्याचा तो मालक त्याला धुतोय, ही जी गोष्ट आपण वाचली आहे. आणि दूर तिथे पैठणचं धर्मपीठ. चंद्रा सुरव्याच्या गतीनं आलिया घुंगूर येळा, निस्ता वाहतो पखाली आटलया पाणी डोळा. अर चंद्रा सुरव्याच्या गतीनं आलिया घुंगूर येळा, निस्ता वाहतो पखाली आटलया पाणी डोळा.
अर कोणी वढतो आसूड कोणी घालत सारा पाणी रंग देवाचा सावळा तरी ठार म्या अडाणी अर कोणी वढतो आसूड कोणी घालत सारा पाणी रंग देवाचा सावळा तरी ठार म्या अडाणी तवा थकलेला होतो घाम माती एक झाली तवा थकलेला होतो घाम माती एक झाली येर मंडपाच्या पुढं त्या पंडिताची हाळी आली थोडा बिचकत गेलो मानसाच्या जंगलात दिस सावळा प्रकाश मानसाच्या अंधारात चार लेकर उन्हात कालवा मनात झाला चार लेकर उन्हात कालवा मनात झाला मला थकला पाहून एक बाळ पुढं आला हात पाठीवर त्याचा माय पूस त्याची खल हात पाठीवर त्याचा माय पूस त्याची खल राना मंदी मानसाच्या मला गावला इटल अर राना मंदी मानसाच्या मला गावला इटल अरे वळखले माधवाला म्या वळखले माधवाला कोणी वळखले नाही म्या वळखले माधवाला कोणी वळखले नाही आठवले वृंदावन मले आठवली आई माझ्या श्वासांचं चंदन श्वासातून हंबरलो माझ्या श्वासांचं चंदन श्वासातून हंबरलो त्याच्या स्पर्शात अमृत घुंगरात हुंकारलो कसा देवाचे मितकार माझा दाटला हुंकार तुळशीचा कौल त्याला जणू भासला ओंकार अर कसा देवाचे मितकार माझा दाटला हुंकार तुळशीचा कौल त्याला जणू भासला ओंकार ओंकार अर कसा देवाचे मितकार माझा दाटला हुंकार तुळशीचा कौल त्याला जणू भासला ओंकार अर पिंड वळखतो पिंड नाही तिथं भेदभाव हंबरलो ओंकारात माझ्या मध्ये ध्यान देव अर पिंड वळखतो पिंड नाही तिथं भेदभाव हंबरलो ओंकारात माझ्या मध्ये ज्ञान देव पिंड वळखतो पिंड नाही तिथं भेदभाव हंबरलो ओंकारात माझ्या मध्ये ज्ञान देव माझ्या मध्ये ज्ञान देव माझ्या मध्ये ज्ञान देव रेडा माऊलींना रेड्याची भाषा कळली काय होतं ना परापश्चांत मध्यमा वैखरी आपण नाही जायचं त्या शास्त्रात नाही जायचं त्या शास्त्रात वैखरी कळली तो थरथरला आणि तिथून झाला सुरू प्रवास ज्ञानाचा ज्ञानदेव ज्ञानदेवाचा ज्ञानेश्वर आणि मग संत ज्ञानेश्वर पुन्हा स्वतःला सिद्ध केलं त्यांनी आणि पुन्हा इथे हुरहुर लावणारी वेळ कार्तिक वद्य दशमी मी आलो सगळा संत समुदाय जमला कार्तिक वद्य एकादशी हरिनामाचा गजर केलाय
कोणी असेल त्या काळात बघा, मला दिसतो तो काळ, तुम्ही आठवून बघायचा आहे तो काळ. फक्त विचार करा, समोर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त आहेत, नामदेव जनाबाई जोराबाई आहेत, चोखा मेळा, गोरा कुंभारे, असंख्य संत मंडळी आहेत, काही अनोळखी आहेत, काही ओळखीची आहेत. हरिनामाचा गजर आहे. ज्यांनी भागवत धर्म सुरू केला आहे, जे त्याचे अर्ध्वयू आहेत ना, त्यांनीच हरिनामाचा गजर मांडला आहे. वर्णनं सुंदर आहेत. गजर झाला एकादशीचा, द्वादशीचं पारणं होतं, सगळे जेवायला बसलेत. स्वतः निवृत्ती ज्ञानदेव उभे आहेत, गिरिजाबाई आहेत, रखुमाबाई आल्या असं म्हणतायत, मुक्ताबाई होती. स्वतः ज्ञानेश्वरांनी सगळ्यांना हात जोडून पाहिले, विचारपूस केले, सगळ्यांची जेवणं झालीत का पाहिले, सगळ्यांची जेवणं झालीत. मग हे 4 भाऊ बसलेत जेवायला. काय काय आठवलं असेल त्यांना? त्यांना आठवलं असेल ते खापराचा तुकडा मिळत नव्हता. त्यांना आठवले असतील जुनी लोक जी त्रास द्यायची, नंतर माझे भक्त झालेत. त्यांना आठवलं असणारे बरंच काही ताटीचे अभंग असतील. त्या मुक्तेची विनंती, ती आर्तता आली असेल की योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मडोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे याच्यावर लोक प्रबंध लिहितात की मुक्तेला काय वाटलं. अरे काय वाटलं काय मुक्तेला? अरे चिमुरडी असताना विचारलं असेल तरी निवृत्तीला, ज्ञानाला, बाबा माझे खरे आई बाबा कुठेत रे? निवृत्त म्हणलं असेल, निवृत्त मी बोलणार नाही. ज्ञाना म्हणलं असेल, देहांत घेतलं. का? तर समाजावर वैतागून, समाज व्यवस्थेवर चिडून ते होत्याचे नव्हते झाले. मुक्तेला वाटलं नसेल, हा असाच पुढचा बसलाय, समाजावर चिडून, एकटेपणा. अरे ताटीच्या अभंगाचा अभ्यास नसतो करायचा, ते वाचताना ढसाढस रडतलं पाहिजे. त्यात बहीण दिसते, बहीण ती म्हणते, अरे योगी आहेस, पावन मनाचा हो बाहेर ये, नको हो सिद्ध, तू संत हो. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. छोटी बहीण मोठ्याला म्हणते, प्लीज बाहेर ये ना आजच्या भाषेत, माझं ऐक ना तू दादा. आणि इंद्राई आणि मुक्ता यांनी विनंती केली की ज्ञाना ऐकतोच ऐकतो, तिथे व्यवहार येत नाही मध्ये. मला माहिती नाही का, पण या कार्तिक वद्य त्रयोदशी इसवी सन 1296 त्या काळी माझी मुक्ता मुखी झाली. त्या दिवशी माझी इंद्रियाणी मुखी झाली. नाही ऐकलं ज्ञानाने कोणी. आपण त्या दिवशी जाऊया. त्रयोदशी आहे. काही क्षणात तो समोरचा माणूस नाहीसा होणार आहे. काय वर्णन आहे. सकाळपासून ते नंदी, त्या नंदी, तो नंदी हलवला की खाली भुयार आहे. ते जिना उतरून खाली जायचंय, समोर खोली आहे. नामदेवांची महादा नारू 4 मुलं ती खोली साफ करत होती. सारवली असेल त्या काळात. त्या काळातली अत्थर सुगंधित द्रव्य असतील, आणून ठेवली असतील. तेव्हा ते तिथे दिवे लावले असतील. हे रुजवात काहीतरी केलं असणार आहे. आसन करून ठेवलं असतं. काय वर्णन आहेत. ज्यांनी ती साफ केली ना खोली, त्यांना माहिती होतं मी खोली साफ का करतोय. अरे इथे माझा ज्ञाना येऊन बसणार आहे. सगळी माया तिथे उतली असेल. नामदेवांची पोरं ती रूम, ती खोली, सगळी खालची रूम म्हणतो आपण आजची, ती भुयारातली जागा, ते साफ करून बाहेर आले. विचार करा ना, चेहरे खाली घालून लांब उभे असतील. बाबा काम झालं असं प्रेमाने सांगितलं नसेल, प्रत्येकाला तो क्षण नको असेल. इंद्रायणी दुथडी भरून वाहत असेल. दोन्ही काठांवरती माणसं असतील, माणसांची जंगलं असतील. कारण माझी भावार्थ दीपिका लिहिलेला माणूस आत्ता नाहीसा होतोय डोळ्यासमोरून. काही क्षणात चांगदेवांसारखे सिद्ध असतील, नामदेव गोरा कुंभारांसारखे भाविक असतील, तुमच्या मायासारखे सामान्य लोक असतील. खूप वाटेल त्यांना सांगावं की सरळ बोलावं, ज्ञाना मी चुकलो. कोणाला वाटलं नसेल, माझा आवडता माणूस समोरून निघून चाललाय, मला वाटलं नसेल सांगावं असं, पायावर डोकं ठेवून मला माफ कर, मी नाही परत बोलणार, मला माफ कर. ज्याने तुला छळलंय त्यांच्याशी बोलतो. ज्ञानात जाऊ नकोस तू आत. आणि इथे निवृत्तीनाथ आले बरोबर. पांडुरंग आला आणि माऊलींचा एका हाताला निवृत्ती, एका हाताला स्वतः विठ्ठल, एक गुरु आणि माझं तत्व, हे दोघंच घेऊन ज्ञानदेवाला चाललेत. इथे निवृत्तीच अडवत नाहीये त्याला, इथे पांडुरंगच अडवत नाहीये त्याला. तिथे तुम्ही माझं काय ऐकणार. पण मला असं मनापासून वाटतं, मला असं मनापासून वाटतं तिथे कोणीतरी एक पाहिजे होता. कोणीतरी एक त्यांनी सांगायला पाहिजे होतं, मनापासून सांगायला पाहिजे होतं, ज्ञाना थांब, ज्ञाना थांब, चुकतोय, आम्ही चुकलो, माफ कर, सोडून जाऊ नकोस. पण ज्ञानेश्वरांनी ठरवलेली त्यांची रीत, ऋतुचक्र. कारण
तुला तुझे ध्यान कळो आले, हे झालं असल्यामुळे अरे अरे ज्ञाना झालासी पावन लिहून मोकळे झाले होते ज्ञानेश्वर. सगळीकडे चतुर्भुज वैकुंठ आहे, मी जाणार. विचार करा, तो क्षण आहे. आळंदीतले हे अनोळखी स्वर गात आहेत. अख्खी आळंदी गाते. आळंदीतली हवा असेल ना, ती जर मी जर थांबवली आणि आत्ता म्हणलं गा, तर ती काय गाईल? लांब 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 चालत जाणारे ज्ञानेश्वर. एका हाताला निवृत्ती, एका हाताला पांडुरंग. ते आज जातील, विचार करा डोळे बंद करून. ते आज जाईल बिचारा छोटं पाखरू. क्षणासाठी पाया पडेल विठ्ठलाच्या आणि निवृत्तीच्या. गुरु आहे आणि तत्व आहे. निवृत्ती स्फुंदत बाहेर येईल, विठू माऊली बाहेर येईल. ज्ञानेश्वर आपल्यासाठी का होईना, बावडी आशा आहे माझी, मागे वळून बघतील, हात जोडतील आणि त्याच्यानंतर ते कधीच दिसणार नाहीयेत. हे जे शेवटचे काही क्षण आहेत ना त्यांचे चालण्याचे, त्याला आळंदी काय म्हणते ऐकायचा प्रयत्न करूया. मला ऐकू आलेली आळंदीची आर्त हाक आहे ती चाललेल्या माऊलींसाठी. आभाळाचं गाणं झालं, श्वासाला उधाण आलं. आभाळाचं गाणं झालं, श्वासाला उधाण आलं. भानही बेभान झालं, चालला तो, चालला तो, चालला तो, चालला तो. कोणीतरी सांगा त्याला, विठ्ठला थांबवा त्याला. कोणीतरी सांगा त्याला, विठ्ठला थांबवा त्याला. आळंदीत झुले झुला, चालला तो, चालला तो, चालला तो, चालला तो. चालला तो दूर देशा, हातावर गूढ रेषा. चालला तो दूर देशा, हातावर गूढ रेषा. उधळीत गंध कोशा, चालला तो, चालला तो, चालला तो, चालला तो. कधी भासला माधव, कधी दिसला केशव. कधी भासला माधव, कधी दिसला केशव.
दयेचा अर्णव चालला तो चालला तो चालला तो चालला तो पुन्हा दिसणार नाही वीणा वाजणार नाही पुन्हा दिसणार नाही वीणा वाजणार नाही बुक्का सजणार नाही पुन्हा दिसणार नाही गर्द निळ्या धुक्यात अनवटशा ठेक्यात गर्द निळ्या धुक्यात अनवटशा ठेक्यात मृत्युंजयाच्या झोक्यात चालला तो 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 गेला तो आत शिळा सरकवली निवृत्तीनी आणि एक मोठा पूर्णविराम पण त्याचं नसणंच किती आलं बघा अंगावर मगाशी बोललो तसं ते तिघांनीही 7 महिन्यात त्यांची यात्रा संपवली आळंदीत प्रत्येक गोष्टीला वेदना आहे जसं आजान बोलतोय जसं पिंपळ बोलतोय इंद्रायणी बोलते सिद्धेश्वराचं राऊळ बोलतोय तसाच एक पत्थर आहे तिकडे शिळा पत्थर मी साधा मज भान नाही पत्थर मी साधा मज भान नाही मज जाण नाही पांडुरंगा पुंडलिकासाठी सोडली मी रीत झालो तुझी वीट पांडुरंगा काय काय केले पत्थरांनी त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती विष्णुपद कीर्ती पांडुरंगा रामसेतूसाठी तारिले पाषाण मारिले रावण पांडुरंगा आणि या कलियुगात आकार शिळेचा श्रीरंगे रेखेला स्वतः पांडुरंग आला आणि मला घडवायला लागलाय मला आकार द्यायला लागलाय आकार शिळेचा श्रीरंगे रेखेला हेतू ना कळला पांडुरंगा क्षमा ज्ञान देवा भीक द्या दयेची शिळा समाधीची पांडुरंगा झालो शिळा समाधीची पांडुरंगा